नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। प्रत्येकजण दिवाळीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो। याचं कारण म्हणजे दिवाळीचा सण आपल्याला एक वेगळाच उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जातो। ही ऊर्जा आपल्याला वर्षभर कामात येते। दिवाळीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रिय व्यक्तींना, नातेवाईकांना भेटतो। घरामध्ये फराळ, सजावट, रांगोळी यांची रेलचेल चालू असते। यंदा 28 ऑक्टोबरपासून म्हणजे आपण वसुबारसेपासूनच दिवाळी सुरू झाली असं म्हणतो। तर दिवाळीला सुरुवात 28 ऑक्टोबरपासून होत आहे आणि दिवाळी म्हटली की आपण स्वच्छतेच्या कामाला खूप जास्त महत्त्व देतो। याचं कारण म्हणजे दिवाळीमध्ये आपण जिची पूजा करतो त्या देवी लक्ष्मीला स्वच्छता सर्वाधिक प्रिय आहे आणि माता लक्ष्मी चंचल स्वभावाची असल्यामुळे तिला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवणं सुद्धा तितकंच जिकिरीचं आहे। ज्या घरामध्ये स्वच्छता आणि शांतता असते तिथे माता लक्ष्मी सर्व काळ नांदते। रोजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण घरामध्ये वरवरची साफसफाई तर करतो, पण दिवाळीची साफसफाई करताना तुमच्याही घरामध्ये या अवस्थेत वर्षानुवर्षे पडलेल्या वस्तू असतील तर त्या नक्की काढून टाका। व्हिडिओमध्ये आपण याबद्दलचीच माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती व्यवस्थित ऐका आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगते। तुम्हाला साध्या सोप्या भाषेत समजावून सांगता यावं हाच माझा प्रयत्न असतो। बघा, शास्त्रानुसार काही वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायच्या नाहीये। आता आपली दिवाळीच्या स्वच्छतेची तयारी सुरूच होईल, तर त्यानिमित्ताने आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुटलेल्या सर्व वस्तू आपल्याला काढून टाकायच्या आहे, त्या अजिबात वापरायच्या नाहीये। कधी कधी आपण एखादी वस्तू तुटली, फुटली किंवा थोडीफार चिरली तर लगेच टाकून देत नाही, आपण तिच्यामध्ये खूप जास्त जीव घालून बसतो, विशेषतः महिला वर्ग। कारण किचनमधल्या काही वस्तू असतील किंवा घरामध्ये असलेल्या काही वस्तू असतील तर साहजिक आहे काही वस्तू महिलांना कन्यादानामध्ये आलेल्या असतात, लग्नामध्ये माहेरकडून आलेली एकही वस्तू त्यांना टाकून देऊ वाटत नाही। किंवा मग कधीकधी असंही असतं की आपण स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पैशांनी म्हणजे खूप जास्त मेहनतीने एखादी वस्तू घेतलेली असते, मग ती वस्तू जेव्हा तुटते, फुटते तर मग ती टाकून देण्याचं आपलं काही लवकर मन होत नाही। कधीकधी असंही होतं की आपण त्या वस्तूला पर्याय म्हणून दुसरी वस्तू घेतलेली असते तरी पण आपण ती टाकत नाही। पण बघा, या वस्तूंमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि त्याचा परिणाम म्हणून घरामध्ये वादावादी सुरू होतात किंवा इतर काही समस्या होतात की ज्यांचा सामना करायला आपल्याला जरा अवघड होतं। त्यामुळे दिवाळीच्या या स्वच्छतेच्या निमित्ताने तुम्ही त्या वस्तू काढून टाका, त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा। बरेच भंगारवाले दिवाळीच्या वेळा फिरत असतात आणि त्यांनासुद्धा या वस्तूंची गरज असते, त्यातूनच त्यांची रोजीरोटी चालते। तर दोन्हीही फायदा होईल की तुमच्या घरात या वस्तू राहणार नाही, म्हणजे एक प्रकारे तुमच्या घरातून दरिद्री निघून जाईल आणि त्यांनाही एक प्रकारे त्या वस्तू विकून किंवा ते लोक त्यांचं जे काही करतात त्यातून त्यांची रोजीरोटी सुटेल। तर दोन्ही फायदे होतील, त्यामुळे या वस्तू तुम्ही अजिबात ठेवू नका, काढून टाका। भलेही तुम्ही वापरत नसाल, धुळखात त्या पडलेल्या असतील तर तुमचा तो कोपरा तुम्हाला स्वच्छ करून घेण्याचं काम करायचं आहे। कारण दिवाळी हा सुखसमृद्धीचा सण आहे। दिवाळीला घराची साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेल्या काचेच्या वस्तू फेकून द्या। घरात खिडकीच्या काचा तुटल्या असतील तर त्या दुरुस्त करून घेण्याचं काम तुमचं आहे। घरामध्ये बंद पडलेली घड्याळं अजिबात ठेवू नका। कधीकधी आपल्याला घड्याळाची डायल खूप आवडते किंवा त्याचा असणारा बेल्ट आपल्याला खूप आवडतो किंवा खूप मेहनतीने आपण ते घड्याळ घेतलेलं असतं, त्यामुळे ते खराब झालं किंवा बंद पडलं तर आपण काही ते लवकर फेकून देत नाही। शो पीस का होईना किंवा आठवण का होईना म्हणून आपण ते आपल्या घरात ठेवावं, हा आपला अट्टहास असतो। पण बघा, घड्याळाचं महत्त्व काय आहे, आपल्याला वेळ दाखवणं। त्याच पद्धतीने जेव्हा हे घड्याळ बंद पडतं तेव्हा ते वेळ दाखवण्याचं सुद्धा आपल्याला बंद करतं। तर मग काय होतं की बंद पडलेलं घड्याळ माणसाच्या प्रगतीची वेळसुद्धा थांबवतं, असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवू नका। शक्य झालं दुरुस्त होत असेल तर दुरुस्त करून घ्या आणि नसेल होत तर जीव न घालता तुम्हाला ते भंगारमध्ये टाकून द्यायचं आहे। त्याचबरोबर दिवाळीची स्वच्छता करताना तुटलेले फ्लावर पॉट असतील, म्हणजेच काय आपल्या घरामध्ये ठेवलेल्या शोपीस, फुलदाण्या असतील आणि आता त्या भरपूर खराब झाल्या असतील, त्याचबरोबर काही निसर्गचित्र आपण आपल्या भिंतीवर लावत असतो आणि तीसुद्धा तुटली असतील किंवा डागाळली असतील, खराब झाली असतील तर तुम्ही ती काढून टाकायची आहे दिवाळीच्या निमित्ताने किंवा नंतर जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही आत्ताच्या फॅशननुसार ती नवीनसुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर ज्या वस्तू आपल्या ज्या इलेक्ट्रॉनिक असतात त्या रिपेअर होणार असतील, दुरुस्त होणार असतील
तर दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदा दुरुस्त करून आणा आणि दुरुस्त होणार नसतील तर तुम्हाला त्या भंगारमध्ये टाकून द्यायच्या आहे किंवा त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावायची आहे। बघा, घराची स्वच्छता आपण करू, घरातील मोडक्या तोडक्या तुटलेल्या वस्तू किंवा खराब झालेल्या वस्तू आपण काढून टाकू, पण त्या काढून टाकत असताना आपल्याला त्या बाहेर कुठेही फेकून द्यायच्या नाही आहे। प्रत्येक गोष्ट जशी तयार होते तर ती या अर्थाने किंवा या पद्धतीनेच तयार होत असते की तिची विल्हेवाट लावायची काय सोय असेल किंवा ती नष्ट करण्याची काय सोय असेल, हा सगळा विचार करूनच प्रत्येक गोष्ट तयार होत असते। त्यामुळे तुम्हाला या वस्तू बाहेर कुठेही फेकायच्या नाही आहे। काही जण काय करतात, घरामध्ये काही देवपूजेचं साहित्य असेल किंवा ज्या वस्तू विसर्जित करायला सांगितलेल्या असतील, उचला, बॅगेत भरा आणि पाण्यात नेऊन फेका, या गोष्टी करतात। तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे। तुम्ही 2 पावलं चाललात किंवा योग्य शोध घेतला तर तुमच्या या वस्तू तुम्ही कुणाला तरी दिल्यामुळे त्यांचीसुद्धा रोजीरोटी चालणार आहे, त्यांचीसुद्धा दिवाळी साजरी होणार आहे। त्यामुळे गोष्टी फेकताना किंवा त्या बाहेर टाकताना तुम्हाला योग्य पद्धतीनेच टाकायचे आहे, हे मात्र लक्षात ठेवा। बघा, तुमच्या घरामध्ये जुने रेडिओ असतील, TV असतील, बंद पडलेले मोबाईल, आजकाल वेळेनुसार माणूस लगेच नवीन मोबाईल घेतो आणि जुने आता कालबाह्य झालेले मोबाईल घरामध्ये पडून असतात, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित ठिकाणी देऊन टाका। त्याचबरोबर तुमच्या घराचे दरवाजे असतील, टॉयलेट बाथरूमचे दरवाजे असतील, तुमचा मेन गेट असेल बाहेर आणि त्यांच्यामधून जर करकर आवाज येत असेल, बिजागिऱ्या ज्या असतात दारांच्या वगैरे, तर त्या गंजल्या की त्यांच्यामधून आवाज येतो, तर तुम्हाला काय करायचं आहे, एका बाटलीमध्ये तेल भरायचं आहे, कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता आणि त्या बिजागिऱ्यांवर थोडं थोडं तेल जर तुम्ही सोडलं, अगदी थोडंसं, तर त्या दाराच्या कडीतून किंवा गेट असेल त्याच्यातून अजिबात आवाज येणार नाही। त्यांना फक्त वंगणाची गरज असते, काहीतरी त्यांच्यावर आपण ऑइल, तेल यापैकी काहीतरी सोडलं की तो आवाज बंद होतो। पण जेव्हा आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो, दारांमधून, गेटमधून असा करकर आवाज येत राहतो, तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा करकर वाढते, म्हणजेच काय, भांडणं वाढतात। तर या गोष्टींची काळजी तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने घ्यायची आहे। तुम्हाला घरच्या घरी या गोष्टी करता येत नसेल तर प्रत्येक गोष्टीसाठी आजकाल माणूस उपलब्ध असतो, तर मग त्या माणसांना तुम्ही बोलवा आणि दाराखिडक्यांची किंवा गेटची व्यवस्थितपणे दुरुस्ती करून घ्या। घरामध्ये तुम्ही जुनी भांडी ठेवलेली असतील, महिला वर्ग प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जीव घालण्याचा प्रयत्न करतो आणि साहजिक आहे, महिला संसार अगदी म्हणजे काटकसरीने करत असतात, चांगली गोष्ट आहे, लक्ष्मीने वागावं तसंच। पण आता आपण काळानुसार थोडाफार बदल जर करायचा म्हटला तर मग ज्या गोष्टींमध्ये खरंच जीव घालण्याची गरज नाही आहे ते आपण करू नये। मी सुद्धा एक महिला आहे, पण मी तुम्हाला हे सांगते कारण आपणही प्रत्येकजण आपल्या घरात या गोष्टी बघत असतो की आपली आई असेल, आपली काकू असेल किंवा आपण स्वतः असू, बऱ्याच वेळा काही गोष्टी फेकून देण्याची वेळ येते पण आपण काही त्या टाकत नाही। पण आता आपण थोडंफार सुधारलं पाहिजे असं मला वाटतं। त्याचबरोबर लहान मुलांची खेळणी असतील, सजावटीच्या काही वस्तू असतील, कपडे, चप्पल, फाटलेल्या चादरी त्वरित तुम्हाला घरातून काढून टाकायचे आहेत। आणि दिवाळीमध्ये आपण मागच्या वर्षी जे दिवे घेतलेले होते त्यातल्या त्यात ते जर मातीचे दिवे असतील तर मग तुम्हाला शक्य झालं तर ते दिवे स्वच्छ करून पहा आणि स्वच्छ करून जरी ते काळपट राहणार असतील तर मातीचे दिवे एवढेही काही महाग भेटत नाही आणि जे लोक मातीचे दिवे, मातीचं सामान या दिवाळीच्या निमित्ताने विकतात तर आपल्याकडून त्यांना काही का होईना मदत व्हावी यासाठी तुम्ही नवीन दिवे दिवाळीला खरेदी करायचे आहे। 5 पंत्या का होईना तुम्ही दिवाळीला खरेदी करा। जुन्या पंत्या असतील तर त्या काढून टाका। शक्यतो जे आपण लाईटवर चालणारे दिवे वगैरे घेतो तर त्यांनी काही दिवाळीला पाहिजे तशी शोभा येत नाही, जुनं ते सोनं आपण म्हणतो, त्यामुळे पंत्या या आपण लावल्या पाहिजे। आणि जुने जे काही दिवे असतात ते सुद्धा खराब होऊन जातात, ते पण असेच बनवले जातात की प्रत्येक दिवाळी येईल तेव्हा आपण ते नवीन घेतले पाहिजे, तर त्यानुसार तुम्ही जुने खराब झालेले लाईटवर चालणारे दिवेसुद्धा काढून टाकायचे आहे। यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये धनाचं, पैशांचं, घराचं, कागदपत्रांचं एवढंच काय, प्रवास करताना आपल्या सामानाचं संरक्षण करण्यासाठी आपण कुलुपाची मदत घेतो। जेव्हा भाग्योदय होतो तेव्हा नशिबाचे टाळे उघडले असं आपण म्हणतो। अशी कुलपासारखी सामान्य परंतु अतिशय महत्त्वाची वस्तू बंद पडलेली म्हणजेच गंजलेली असेल तर ती घरामध्ये ठेवू नका।
तुमच्या करिअरला कुलूप लागेल आणि प्रगती थांबेल। त्यामुळे दिवाळीची साफसफाई करताना तुम्हाला गंजलेलं कुलूप काढून टाकायचं आहे आणि त्याऐवजी तुम्ही नवीन कुलूप या दिवशी खरेदी करू शकता। दिवाळीच्या काळात करा, नंतर करा, पण गंजलेलं म्हणून तुम्ही ते घरामध्ये ठेवलेलं असेल किंवा आता तुम्ही ते वापरत नसाल तर ते काढून टाकण्याची वेळ दिवाळीच्या निमित्ताने आलेली आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। बघा, घरामध्ये अडगळ करण्याची सवय आपल्याला घातक ठरते। नवीन जोडे घेऊन सुद्धा, म्हणजेच काय, चप्पल बूट घेऊन सुद्धा जुन्या तुटलेल्या चपलांमध्ये आपला जीव अडकलेला असतो। कधीतरी कामी येतील म्हणून चपलांची पोती प्रत्येक घरामध्ये कोपऱ्यात पडून असतात किंवा अस्ताव्यस्त पडून असतात, परंतु वास्तुशास्त्र असं सांगतं, झिजलेल्या चपला हे आपण केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहेत। त्यांचा वापर झाला की टाकून द्या, अन्यथा तुमच्या आयुष्यात देखील संघर्ष वाढेल। यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे असणारे कपडे। कपड्यांबद्दल मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे। बघा मंडळी, पूर्वीच्या सारखी आत्ताची परिस्थिती अजिबातच राहिलेली नाहीये। पूर्वीच्या काळी आपण दिवाळीची सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहायचो। ते कशासाठी? कारण दिवाळीला आपल्याला नवीन कपडे घेता यायचे। म्हणजेच काय, दिवाळी कधी येईल आणि मी मला नवीन कपडे कधी घेईल हे आपण म्हणायचो। पण आता आपण कारण शोधतो की कोणता सण कधी येईल किंवा हे निमित्त आहे, चला नवीन कपडे घेऊया, आणि असं करता करता आपल्याकडे कपड्यांचे ढीगच ढीग असतात। म्हणजे प्रत्येक कपडा, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी, बांगड्या, किंवा मुलांचं जरी म्हणायचं झालं तरी पण कुर्ता, त्यावर मॅचिंग सगळं काही, किंवा मग त्यांना जे आवश्यक असतं त्याच्यावर ते सगळं काही घेतलं जातं आणि आपल्याकडे कपाटामध्ये सुद्धा ठेवायला जागा नाही, इतके कपडे असतात। पण या कपड्यांची वापरून झाल्यावर किंवा आता ते खराब झाले आहेत, फाटले आहेत किंवा आपल्याला ते येत नाही अशी स्थिती झाली असेल तर ते कपडेसुद्धा तुम्ही योग्य पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावा। बघा, बरेचसे जण असे आहेत की जे आपल्याला रस्त्यावर लहान मुलं बाळं, त्यांची कुटुंब अशी घेऊन फिरताना दिसतात आणि आपल्याकडे ते काहीतरी मागत असतात। त्यांच्या अंगावरचे कपडे आपण जर पाहिले तर खूप मळके किंवा फाटलेले वगैरे असतात। तर मग आपण हे कपडे तसेच जीव घालून आपल्या घरामध्ये साठवून ठेवण्यापेक्षा एक आपणच उपक्रम चालवावा। अशी माणुसकीची भिंत म्हणून बरेच जण बघा उपक्रम चालवतात आणि तिथे कपड्यांच्या पिशव्या टांगलेल्या असतात आणि तिथे लिहिलेलं काय असतं की तुम्हाला जे कपडे वापरायचे नाहीये किंवा जे आता तुम्हाला येत नाही, तुम्ही ते इथे पिशव्यांमध्ये ठेवून जा, जेणेकरून इथे येणारा जो कोणी गरजू व्यक्ती असेल त्याला जर ते कपडे येणार असतील तर तो ते घेऊन जाईल। अशा पद्धतीने तुम्ही ते कपडे दान करू शकता, जेणेकरून तुम्ही वापरलेले कपडे वापरून सुद्धा कोणीतरी आनंदित होईल। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा देवी देवतांच्या संबंधित काही ग्रंथ असतात, पुस्तकं असतात, देवी देवतांच्या मूर्ती असतात, फोटो असतात। तर त्यापैकी काही ग्रंथ, काही पुस्तिका आता खराब झाल्या असतील, डागाळल्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे विसर्जित करायचे आहे। तर काय करायचं, शक्यतो जिथे पूजा अर्चांचं सामान मिळतं तिथे जर ग्रंथही मिळत असतील तर त्यांना विचारून पहा तुम्ही घेता का, कारण त्या व्यक्तींना सर्व माहिती असतं की आपण पुढे हे ग्रंथ पुन्हा चांगले पूर्वीसारखे कसे तयार करू शकतो। आणि काही आयडिया नसेल तर काय करायचं, कागद हा आपल्याला वनस्पतींपासूनच मिळतो, तर मग ते ग्रंथ म्हणजे शक्य असेल तर काय करायचं, तुम्ही एखाद्या मोठ्या टबामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ते सगळे ग्रंथ ठेवून द्यायचे आणि 4-5 दिवस जर तुम्ही ठेवले तर पूर्ण त्या कागदांचा लगदा तयार होईल। आणि तो कागदांचा लगदा तयार झाला की मातीमध्ये किंवा तुमच्या ज्या झाडांच्या कुंड्या असतात तर त्यातली माती थोडीशी काढून घ्यायची, तो लगदा त्या कुंडीमध्ये थोडा थोडा करून पुरून द्यायचा आणि अशा पद्धतीने त्या कागदांचं योग्य पद्धतीने विघटन होऊन जाईल। पण नदीमध्ये किंवा तलावामध्ये, जलाशयांमध्ये हे ग्रंथ असतील तर ते फेकू नका। ज्या मूर्ती भग्न पावल्या असतील, तुटल्या असतील किंवा माशी लागली असेल टाकांना, तर मग टाकांचं एक वेळ असं आहे की आपण सोनारांना विचारू शकतो की तुम्ही घेणार आहात का, कारण ती जी चांदी असते ती वितळवून ते पुन्हा त्यापासून नवीन दागिने असतील, टाक असतील तर ते तयार करू शकतील। आणि नसतील म्हणत की आम्हाला नाही पाहिजे, याच्यातून आम्हाला काहीच घडणार नाही आहे, तर तुम्ही काय करायचं, ज्या मूर्ती असतात, टाक असतात, तर त्यांना दही भात देऊन पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे। काही लोकांचा व्यवसाय असा आहे की पाण्यामध्ये आपण ज्या काही वस्तू विसर्जनाच्या स्वरूपात टाकतो किंवा दानाच्या स्वरूपात टाकतो तर ते लोक या वस्तूवर काढतात आणि त्यांना विकून त्यातून त्यांची गुजराण होत असते। आपण बऱ्याच वेळा काही पूजा अर्चांच्या निमित्ताने बघा काही नाणी किंवा पैसे पाण्यात टाकतो,
चांदीचे नाग नागिनसुद्धा सोडण्याची पद्धत आहे. काही दोष वगैरे लागलेला असेल, कालसर्प दोष वगैरे किंवा काही. त्याचबरोबर असे टाक भग्न पावले असतील, माशी लागली असेल, म्हणजेच काय टाकांना किंवा मूर्तींना असे बारीक बारीक छिद्र पडतात, तर त्यांना आपण धार्मिक भाषेमध्ये किंवा आपल्याकडे एक सामान्य शब्द आहे माशी लागणे. तर मग ते सुद्धा आपण समजा सोनारांनी नाही घेतले तर पाण्यात सोडतो. मग हे लोक त्या वस्तूवर काढतात, त्यांना विकतात आणि थोडेफार जे काही पैसे त्यांना मिळतात तर त्यातूनच त्यांचं घर वगैरे चालतं किंवा रोजचा थोडाफार खर्च सुटतो. पण आपण आपलं काम करायचं. पुढे जाऊन त्याचं काय होईल, आपण त्याचा त्याग केलेला आहे. आपण त्या वस्तू विसर्जन केल्या म्हणजे काय, आपण त्यांचा त्याग केला. त्यामुळे पुढे त्यांचं काय होणार हा विचार आपण सोडून द्यायचा आणि आपलं काम करायचं. बाकी ज्या मातीच्या मूर्ती वगैरे असतील आणि तुम्हाला समजलं की घरच्या घरी जरी आपण त्या पाण्यामध्ये ठेवल्या नंतर त्या विघटन पावतील आणि आपण ती माती जी असेल ती झाडांना वगैरे किंवा अशा ठिकाणी टाकून देऊ की जिथे कुणीही ते ओलांडायला जाणार नाही, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचं विसर्जन करता येईल. तुमचं घर असेल, घराच्या आसपास कुठे आता पावसाळ्याच्या निमित्ताने काही काटेरी झाडं उगवलेली असतील आणि ज्यांचा खरंच काही उपयोग नाही आहे, तर अशी झाडंसुद्धा तुम्हाला काढून टाकायची आहे. हवं तर दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही नवीन वृक्षारोपण तिथे करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने आपण आपल्या घरातील अडगळ कशा पद्धतीने काढून टाकावी, आपण जर ती सांभाळून ठेवत असू तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो याबद्दल सुद्धा सांगितलं. तर तुम्ही सुद्धा दिवाळीच्या साफसफाईच्या निमित्ताने या वस्तू काढून टाका, जेणेकरून तुमच्या घरातली दरिद्री कायमची निघून जाईल, अलक्ष्मीचा नाश होईल आणि माता लक्ष्मीचं सुखासुखी तुमच्या घरामध्ये आगमन होईल. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.